हळदी कुंकू असो किंवा भिशीची पार्टी असो, एक नंबर पर्याय म्हणजे आपले पालक पकोडे। आणि थंडीत जर अशा प्रकारचे आपल्याला पकोडे खायला भेटले ना तर क्या बात आहे, एक नंबर आपल्याला पकोड्यांची टेस्ट लागते। गरमागरम पकोडे बनवायचे आणि मस्त एन्जॉय करायचे आणि सर्व घरच्यांनासुद्धा खाऊ घालायचे। बघा इतके भारी लागतात ना, तुम्हाला नेहमी अशा प्रकारचे पकोडे बनव म्हणून मागे लागतील। तर सर्व साहित्य इथे आपण आपल्या अंदाजाने घ्यायचे, म्हणजे किती लोक आपले घरचे खाणारे आहेत ना त्या अंदाजाने घ्यायचे। तर इथे आधी पहिल्यांदा पालक बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा। आपण बॉईल केलेले स्वीट कॉर्न आहेत ना ते अर्धी वाटी घेणार आहे। इथं मिरची घेणार आहे आपण बारीक चिरलेल्या 2 मिरच्या, 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ घेतलेले। बेसन इथं आपण 1 वाटी घेणार आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची, ज्यामुळे टेस्ट एक नंबर लागणार आहे। हाताने असं मस्तपैकी चोळून घ्यायचं बघा, म्हणजे कांदा आपला पूर्ण सुटसुटीत होऊन जाईल। त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचे आणि या एवढ्याच पाण्यामध्ये आपण सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मळून घ्यायचे। आणि अशा प्रकारचं बघा जाडसरच आपल्याला पीठ हवं आहे आणि यामध्ये पातळ अजिबात होऊन द्यायचं नाही पीठ, नाहीतर आपले पकोडे मऊ पडतील, कुरकुरीत राहणार नाहीत। आणि मस्त असे ना कडकडीत तेलामध्ये आपले हे पकोडे आपण तळून घ्यायचे आहेत। जसे हातात येतील तसेच आपण तळायला टाकायचे आहेत। याचा काही गोल, चौकोनी, त्रिकोणी कुठलाही आकार देत बसायचा नाही, जसे हातामध्ये येतील तशा प्रकारे आपण तळून घ्यायचे आहेत। आणि मस्त असे लालसर कलर होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत। छान असे कुरकुरीत होतात आणि थंड झाले तरीसुद्धा आपले हे पकोडे कुरकुरीतच लागतात, मस्त टेस्ट लागते याची। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या छान छान रेसिपीजसुद्धा बघता येतील। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एकदा नक्की कमेंट करून सांगा।